स्टुडंट्स, आज आपण टाईप्स ऑफ रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत. त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन किंवा त्याला आपण संयोग अभिक्रिया असे म्हणतो. तर अगोदर त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूया. When two or more reactants combine in a reaction to form a single product is called a combination reaction. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन केवळ एकच उत्पादित मिळते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे पदार्थ आहेत त्यांची संख्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक आहे आणि त्यांचे एकत्र येऊन जी अभिक्रिया होते त्यातून आपल्याला फक्त एकच प्रोडक्ट किंवा एकच उत्पादित मिळतं, याला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. तर आपण ही पहिली रिॲक्शन पाहूया. तर एका ग्लास ट्यूबमध्ये आपण हायड्रोजन क्लोराईड घेऊया HCl आणि त्याला आपण उष्णता देऊया, हीट करूया. हीट केल्यामुळे काय होणार आहे, हायड्रोजन क्लोराईड हा गॅसियस स्वरूपात वायू स्वरूपामध्ये बाहेर पडणार. जी म्हणजे गॅसियस वायू स्वरूपात तो बाहेर पडणार आहे. आता अमोनियाच्या द्रावणामध्ये आपण एक ग्लास रॉड डीप करूया आणि तो ग्लास रॉड डीप केल्यानंतर त्या ग्लास रॉडवरती अमोनियाचं सोल्युशन येणार आहे. ठीक आहे. त्या अमोनियाचं सोल्युशन तो ग्लास रॉड आपण त्या हायड्रोजन क्लोराईडच्या टेस्ट ट्यूबवरती धरूया. त्यामुळं उष्णतेमुळे हायड्रोजन क्लोराईड वायू स्वरूपात बाहेर पडणार गॅसियस स्वरूपात आणि जी ग्लास रॉड आहे त्याच्यावरून अमोनिया हा गॅसियस स्वरूपामध्ये बाहेर पडणार आहे. मग हे दोन गॅस, अमोनिया गॅस NH3 आणि हायड्रोजन क्लोराईड गॅस HCl गॅस, हे दोघांचं एकमेकांबरोबर काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे, अभिक्रिया होणार आहे आणि ते एकत्र येऊन संयोग पाहून कॉम्बिनेशन होऊन त्यांचं आपल्याला अमोनियम क्लोराईड हा गॅसियस स्वरूपामध्ये भेटणार आहे. पण रूम टेम्परेचरला म्हणजे वातावरणातील तापमानाला त्याचं गॅसियस स्वरूपात न राहता वायू स्वरूपात न राहता तो सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे स्थायू स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि आपल्याला पांढरा धूर व्हाईट स्मोक तिथं दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये भाग घेणारे रिॲक्टन्ट्स किंवा अभिक्रियाकारके दोन आहेत, अमोनिया गॅसियस स्वरूपात आणि हायड्रोजन क्लोराईड गॅसियस स्वरूपात, आणि ह्या दोघांचा संयोग होऊन आपल्याला एकच प्रोडक्ट किंवा एकच उत्पादित भेटते, तो आहे NH4Cl अमोनियम क्लोराईड. हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन अमोनियामध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे. म्हणजे NH3 आणि HCl हायड्रोजनचे 4 अणू होतील, हायड्रोजनचे 4 अणू क्लोरीन, NH4Cl हा आपला फॉर्म्युला आहे अमोनियम क्लोराईडचा. S म्हणजे हा सॉलिड स्वरूपात आहे, स्थायू स्वरूपामध्ये. आपली पहिली रिॲक्शन काय, NH3 + HCl NH4Cl. अमोनिया गॅसियस स्वरूपात प्लस हायड्रोजन क्लोराईड गॅसियस स्वरूपात, हे दोन एकत्र होऊन तयार होणार आहे अमोनियम क्लोराईड NH4Cl. पण हा कोणत्या स्वरूपात आहे, सॉलिड किंवा स्थायू स्वरूपात आहे. आणखी एक रिॲक्शन आपण पाहूया. तर एक टॉंग्स किंवा त्याला आपण म्हणतो चिमट्यामध्ये आपण मॅग्नेशियमची फिथ स्ट्रीप धरूया आणि त्या मॅग्नेशियमच्या स्ट्रीपला किंवा मॅग्नेशियमच्या फितीला आपण प्रज्वलित करूया किंवा त्याला इग्नाईट करूया. प्रज्वलित केल्यामुळे काय होणार आहे, हवेतील ऑक्सिजन बरोबर हा मॅग्नेशियम संयोग पावणार आहे. त्यामुळे तो काय होणार आहे, त्याची हवेतील ऑक्सिजन संयोग तयार होऊन शेवटी आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी शिल्लक राहिली दिसते. म्हणजे इथं रिॲक्शनमध्ये तयार होणार आहे मॅग्नेशियम ऑक्साईड MgO. आता ही रिॲक्शन बॅलन्स आहे का, तर नाही. इथं ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, इथं तर एकच आहे. आता जर रिॲक्शन बॅलन्स करायचे असेल तर आपल्याला
ऑक्सिजनचे 2 अणू आले पाहिजेत. मग आपण इथं 2ने मल्टिप्लाय करू. 2 झाले ट्वाईस MgO. पण त्यामुळे मॅग्नेशियमचे किती अणू झाले? 2 झाले. या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे मॅग्नेशियमचे 2 अणू, ऑक्सिजनचे 2 अणू, ट्वाईस MgO. ही रिॲक्शन काय आलेली आहे? बॅलन्स झालेली आहे. मॅग्नेशियम. आहे ऑक्सिजन. आता झालं आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. आणखी एक रिॲक्शन आपण पाहूया. तर एक बिकर घेऊया किंवा चंचुपात्र घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण स्लेक लाईम, मग त्यालाच आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो. स्लेक लाईम किंवा कॅल्शियम ऑक्साईड CaO ह्याचे 3-4 तुकडे आपण त्या पाण्यामध्ये टाकूया. म्हणजे आपल्याकडे 2 रिॲक्टंट्स आहेत किंवा 2 अभिक्रियाकारक आहेत. एक कॅल्शियम ऑक्साईड, स्लेक लाईम, आणि आपण ते कशामध्ये टाकणार आहोत? पाणी. हे दुसरे संयुग किंवा तर आता कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन आपल्याला तयार होणार आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता ह्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये उष्णता बाहेर पडते किंवा हीट बाहेर पडते. आपण त्या चंचुपात्राला किंवा बिकरला हात लावला तर आपल्याला तो थोडा वॉर्म किंवा गरम झालेला दिसेल. म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडची पाण्यावर रिॲक्शन तयार होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालेच, त्याचबरोबर त्याच्यामधून हीटसुद्धा बाहेर पडलेली आहे, उष्णता बाहेर पडलेली आहे. म्हणून चंचुपात्र स्पर्श केला तो बिकर आपल्याला चंचुपात्र हा थोडा उष्ण झालेला दिसेल. हे आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून सिंगल प्रोडक्ट किंवा उत्पादित तयार होते. आता सेकंड टाईपमध्ये आहे तो आहे आपला डिकॉम्पोजिशन रिॲक्शन किंवा त्याला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणतो. डिकॉम्पोजिशन. ही अभिक्रिया पाहूया. तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शनची आपण अगोदर डेफिनेशन पाहूया. ही कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या एकदम विरुद्ध आहे. तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय होतं? द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स, 2 किंवा 2पेक्षा अधिक उत्पादित आर फॉर्म अ सिंगल रिॲक्टर इज कॉल्ड डिकॉम्पोजिशन. म्हणजे एका अभिक्रियाकारकापासून 2 किंवा 2पेक्षा जास्त उत्पादित तयार होतात. म्हणजे एकच रिॲक्टंट आहे पण त्या रिॲक्टंटपासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात, तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणतात. म्हणजे जेव्हा एका अभिक्रियाकारकापासून आपल्याला 2 किंवा 2पेक्षा अधिक उत्पादित मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया किंवा डिकॉम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणतात. आपण त्याची रिॲक्शन पाहूया. तर आपल्या सर्वांना शुगरचा फॉर्म्युला आहे, साखरेचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आहे C12H22O11. मग कार्बनचे 12 अणू, हायड्रोजनचे 22 अणू, ऑक्सिजनचे 11 अणू. तर ह्या साखरेला जर आपण उष्णता दिली, हीट जर दिली, तर याच्यामधून आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतात. एक कार्बन आणि दुसरा आहे वॉटर किंवा पाणी. ते कार्बनचे किती अणू आहेत? 12 अणू आहेत. म्हणजे इथं 12ने मल्टिप्लाय 12 कार्बन झाले. पण हायड्रोजनचे किती? 22. इथं 2च आहेत. ऑक्सिजनचे 11, इथं एकच आहे. म्हणजे आपल्या इथं 11ने मल्टिप्लाय करू. 11 2 22. हायड्रोजन संतुलित झाला. 11 × 1 म्हणजे 11 ऑक्सिजन. ही रिॲक्शन संतुलित झाली. म्हणजे एकाच रिॲक्टंटपासून आपल्याला 2 प्रोडक्ट भेटलेले आहे. शुगरपासून कार्बन आणि पाणी किंवा वॉटर भेटलेले आहे. हे आपले डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. तर आणखी एक अभिक्रिया आपण त्याची पाहूया. तर 2 आपण टेस्ट ट्यूब घेऊया. तर 2 टेस्ट ट्यूबच्या तोंडाला आपण रबर कॉक किंवा रबरी बूच लावलेले आहे. त्याला मधोमध छिद्र पाडलेलं आहे आणि यू शेप्ड ट्यूब आपण ह्या दोन्ही टेस्ट ट्यूबच्या रबर कॉकमधून काय केलेले? घातलेले आहे.
तर पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट त्यामध्ये ठेवलेलं आहे आपण. आणि जे दुसरी टेस्ट ट्यूब पाहिली तर त्याच्यामध्ये सोल्युशन कसं लाईम वॉटरचं सोल्युशन आहे. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये लाईम वॉटर आहे सोल्युशन. आता आपण ह्याला काय केलं, हीटिंग केलेलं आहे, उष्णता दिलेली आहे. हीटिंग केल्यामुळं काय होणार आहे, हीटिंग केल्यामुळे हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3 हा डिकम्पोज होणार, याचं अपघटन होणार आहे आणि याचं 2 प्रोडक्ट्समध्ये रूपांतर होणार आहे. एकतर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू हीटिंगमुळं याच्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणार. कार्बन डायऑक्साईड वायू ह्या ट्यूबमधून का होणार आहे, या लाईम वॉटरमध्ये मिक्स होणार आहे. लाईम वॉटरमध्ये मिक्स झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू हे जे पूर्ण सोल्युशन आहे हे मिल्की होणार आहे किंवा दुधी होणार आहे. आणि याच्यामधून सर्व CO2 किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडल्यानंतर इथं शेवटी आपल्याला जो पदार्थ शिल्लक राहणार आहे तो आहे कॅल्शियम ऑक्साईड. हा पदार्थ शिल्लक राहणार आहे. आपली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हा आहे कॅल्शियम कार्बोनेट. त्याला आपण हिटिंग करतो, उष्णता देतो. म्हणून आपण ह्या बाणाच्या खाली ॲरोच्या खाली काय आहे, उष्णतेचं चिन्ह, हिटिंगचं चिन्ह लिहिलं आहे. हिटिंग दिल्यामुळे काय होणार, ह्याच्यामधून कोणता वायू बाहेर पडतो आहे, तर ह्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो, CO2 गॅस. आणि पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम ऑक्साईड शिल्लक राहते. म्हणजे आपल्या 2 प्रोडक्ट भेटतात, एक आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. हा गॅसेस स्वरूपात. आणि हे जो सोल्युशन आहे ते सोल्युशन काय झालेलं आहे, मिल्की झालेलं आहे. म्हणजे एकाच रिॲक्टन, एकाच अभिक्रियाकारकापासून आपल्याला 2 प्रोडक्ट, 2 उत्पादित भेटले, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. त्याचप्रमाणे आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड माहिती आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचं सोल्युशन काय आहे, H2O2. हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन अपघटन 2 प्रोडक्ट तयार होतात, एक आहे वॉटर आणि दुसरा आहे ऑक्सिजन. हा अप्पर ॲरो काय दाखवतो, अप्पर ॲरो म्हणजे हा जो पदार्थ हा गॅस स्वरूपात आहे किंवा वायू स्वरूपात, म्हणजे ऑक्सिजन हा गॅसियस स्वरूपात आहे आणि पाणी हा L म्हणजे लिक्विड स्वरूपात, द्रव स्वरूपात आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडसुद्धा कसं आहे, द्रव स्वरूपात. हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोज अपघटन होऊन त्याच्यापासून आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतात, एक आहे पाणी आणि दुसरा आहे ऑक्सिजन. ॲरो डिनोट्स दी हिअर, ॲरो डिनोट्स दी द प्रोडक्ट इज इन द गॅसेस. हा जो बाण वरच्या दिशेने जो बाण का दाखवतो, ते उत्पादित आहे ते वायू स्वरूपामध्ये आहे. आता आणखी एक रिॲक्शन पाहू, ते आहे इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शन. इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, ही जे पाणी आहे, पाण्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट जर सप्लाय केला, इलेक्ट्रिक करंट सप्लाय केल्यामुळं पाण्याचं अपघटन होतं, डिकम्पोजिशन, त्याच्यामधून आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे गॅसियस स्वरूपामध्ये बाहेर पडतात. ही जी प्रक्रिया आहे ह्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलिसिस असे म्हणतात. या प्रक्रियेला इलेक्ट्रोलिसिस असे म्हटलं जातं. Water decompose into hydrogen and oxygen gases on passing electric current through acidulated water. Upper arrow denotes these 2 products are in the gaseous form. वरच्या बाणामुळे आपल्याला काय समजतं, हे जे उत्पादित आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसियस स्वरूपात आहे, एका सिंगल प्रोडक्टचं रिॲक्टंटचं रूपांतर 2 प्रोडक्टमध्ये झालेलं आहे. ही झाली आपली डिकॉम्पोजिशन किंवा अपघटन अभिक्रिया. त्यानंतर आपले जी पुढचा जो प्रकार आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याला आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. त्याच्या आधी आपण अभिक्रियाची डेफिनेशन पाहूया. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते
by formation of its own ions is called a displacement reaction. तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते, तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आता आपण एक अभिक्रिया पाहूया. त्याने पहिली अभिक्रिया आहे कॉपर सल्फेटच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये किंवा कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणामध्ये आपण आयन ॲड करूया जो स्थायू स्वरूपामध्ये आहे. तर कॉपरपेक्षा हा जो आयन आहे किंवा लोखंड म्हणतो हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग काय करणार, हा जास्त रिॲक्टिव्ह असलेला आयन हा कॉपरला त्याच्या जागेपासून काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे, काढून टाकणार आहे आणि त्याची जागा घेणार आहे. म्हणजे त्याचा आयन तयार फॉर्म होणार आहे. या ठिकाणी काय होईल, FeSO4 प्लस कॉपर आणखी एक रिॲक्शन पाहूया. कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण लीड टाकूया. लीड म्हणजे शिसे. तर लीडसुद्धा काय करणार आहे, कॉपरची जागा घेणार आहे आणि त्याचंच सोल्युशन तयार करणार आहे PbSO4 प्लस कॉपर. म्हणजे ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये आयन आणि लीड हे कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये जास्त रिॲक्टिव्ह असलेला एलिमेंट हा कमी रिॲक्टिव्ह असलेल्या एलिमेंटला त्याच्या जागेपासून डिस्प्लेस करतो, बाजूला करतो आणि त्याची जागा घेतो आणि स्वतःचं आयन तयार करतो. ह्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आता पुढचं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. म्हणजे हा डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा पुढचा भाग आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अगोदर त्याचे आपण डेफिनेशन पाहूया. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच द आयॉन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्या अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप, प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. अवक्षेप म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की त्याची न विरघळणारा पदार्थ त्यामध्ये तयार होतो. न विरघळणारा पदार्थ जो तयार होतो त्याला अवक्षेप असे म्हणतात. आपण एक रिॲक्शन पाहूया त्याचे. सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये सिल्वर नायट्रेट AgNO3 च्या सोल्युशनमध्ये आपण सोडियम क्लोराईड किंवा मीठ हे ॲड करूया. ह्यामध्ये सिल्वर आणि सोडियम हे कंबाईन होते आणि सोडियम आणि नायट्रेट यांचं सोल्युशन तयार होणार आहे. म्हणजे हा जो AgCl आहे, सिल्वर क्लोराईड, हा काय आहे, हा अवक्षेप आहे. हा सोल्युशनमध्ये विरघळत नाही आणि जे सोल्युशन तयार होतं ते सोडियम नायट्रेटचं सोल्युशन होतं NaNO3. हा डाऊनवर्ड ॲरो का दाखवतो आपला, अवक्षेप, प्रेसिपिटेट जो सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, विरघळत नाही. AgNO3 सिल्वर नायट्रेट च्या द्रावणामध्ये आपण सोडियम क्लोराईड, मीठ टाकूया. त्यांची रिॲक्शन तयार होऊन सिल्वर क्लोराईड चा अवक्षेप किंवा प्रेसिपिटेट तयार होईल
आणि जे द्रावण तयार होईल ते असणार आहे सोडियम नायट्रेटचं द्रावण तयार होणार आहे, सोडियम नायट्रेट. आणखी एक आपण पाहूया रिएक्शन. आता बेरियम सल्फाईडचं आपण बेरियम सल्फाईडचं सोल्युशन घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण झिंक सल्फेटचे ॲड करूया. आपल्याला काय भेटेल मग, बेरियम सल्फेटचं सोल्युशन तयार होईल आणि झिंक सल्फाईड तयार होईल. हा जो बेरियम सल्फेट आहे ना, हा या ठिकाणी काय आहे, प्रेसिपिटेट आहे किंवा अवक्षेप आहे. बेरियम सल्फेट झिंक सल्फाईड ह्या रिॲक्शनमध्ये बेरियम सल्फेट हा प्रेसिपिटेट किंवा अवक्षेप आहे. बेरियम सल्फाईड झिंक सल्फेट बेरियम सल्फेट. हा काय तुमचा प्रेसिपिटेट किंवा अवक्षेप आणि झिंक सल्फाईड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 4 टाइप्स ऑफ रिॲक्शन पाहिले. कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन अपघटन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दुहेरी विस्थापन अभिक्रिया.